आज बाळापूर तालुक्यातील नया अंधुरा या गावामध्ये हे गावातील सगळे शेतकरी एकत्रित झाले आणि यांनी प्रश्न विचारला की साहेब, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की 7/12 कोरा करू, त्याचं झालं काय? सरकारनं तर निर्णय पण घेतला होता निवडून याच्या आधीच, मग त्या निर्णयाचं काय झालं? हा प्रश्न सरकारला संपूर्ण शेतकरी मिळून विचारत आहेत. दुसरं, आम्हाला सातत्यानं धोका मिळाला, सातत्यानं खोटं बोललं, सातत्यानं आमच्यासोबत लांड्या लबाड्या केल्या, आमच्याशी फसवणूक केली आणि म्हणून सरकारला आमचा प्रश्न आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? जर ठिकाणावर असेल तर जे बोलले ते करावं, कारण की आमच्याकडे म्हटलं जाते बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आम्ही थोडस पुढे गेलो, आम्ही म्हटलं बोले तैसा चाले त्याची थोर म्हणावे, बोले परी न चाले याशी चोर म्हणावे. तुम्ही चोराच्या भूमिकेत आले, आमची मतं चोरून गेले आणि सत्तेत बसल्यानंतर दिलेली आश्वासनं विसरून गेले. आता ती आश्वासनं पूर्ण करा म्हणून गावातील सर्व शेतकरी मागणी करत आहे. करताना हात वर करून जोरदार नारा द्यायचा आहे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा. ही आमची मागणी आहे साहेब, तुम्ही बोलले होते म्हणून मागून राहिलो. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा. जोरानं हात वर करा. देवेंद्र फडणवीसनं म्हटलं होतं ते अजित पवारांच्या कानात गेलं नाही, आहे की नाही? ते बहिरे आहेत म्हणून बहिऱ्याच्या कानात आवाज गेला पाहिजे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा. आणि म्हणून शेतमाल हमीभाव कायदा, शेतमाल हमीभाव कायदा, सोयाबीनले 6,000 रुपये भाव, हरभऱ्याले 8,000 रुपये भाव, तुरीले 12,000 रुपये भाव, कापसाले 10,000 रुपये भाव. आणि म्हणून हे सगळे शेतकरी एकत्रित मागणी करतायत. हात जोडून आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्ही माय बाप सरकार आहात, पण माय बापासारखे वागा, असे क्रूर राक्षसासारखे वागू नका, एवढी विनंती तुम्हाला नया अंधुरा गावातील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही सगळे शेतकरी करतो आहे. तुम्ही तुमची आश्वासनं पूर्ण करावी एवढी विनंती आहे. इथेच नया अंधुरा गावातील सर्व शेतकरी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतात आणि थांबतात. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान.